एके दिवशी नगरातील सगळी मुलं एकत्र जमून नगराबाहेरच्या पठारावर खेळत होती. राजसभेचा खेळ खेळण्याची कल्पना कोणीतरी काढली होती. खरंच, मुलं म्हणजे प्रतिसृष्टी निर्माण करणारे ऋषीच नसतात का? त्या दिवशी सगळ्यांनी राजसभेचा थाट उभा केला होता. जे जे दणकट होते ते सभेतील कोषपाल, अश्वपाल, सेनापती, अमात्य, सचिव असे बहुमान स्वतःच पटकावून बसले होते. सभेची ही माहिती त्यांनी कशी काढली होती हे एक मोठं आश्चर्यच होतं. मध्येच एक उभट असा मोठा पाषाण होता. ते त्यांनी राजसिंहासन ठरविलं होतं. त्यांच्यामध्ये सेनापती झालेल्या शोणाला मी परत बोलावून आणण्यासाठी चाललो होतो. कारण बाबा त्यावेळी नुकतेच हस्तिनापुराहून गावी आले होते. आल्याबरोबर त्यांनी मला एक अत्यंत आनंदाची वार्ता सांगितली. परत जाताना ते मला आपल्याबरोबर हस्तिनापुराला नेणार होते. तिथं द्रोण नावाचे एक अत्यंत युद्धकुशल आणि विद्वान गुरुदेव आहेत असं त्यांनी मला सांगितलं. त्यांच्या हाताखाली ते मलाही युद्धविद्येचे शिक्षण घेण्यासाठी ठेवणार होते. ती वार्ता ऐकताच मला एकदम शोणाची आठवण झाली. पण तो पर्णकुटीत नव्हता. त्याला समजुतीनं ही वार्ता सांगायचं असं मी ठरवलं होतं. कारण त्या वार्तेनं तो आईबाबांच्या जवळ हस्तिनापुराला स्वतःही जाण्याबद्दल हट्ट धरील अशी भीती होती. त्याची समजूत काढताना आम्हा सर्वांनाच अवघड जाणार होतं. मी पठारावर आलो तसा सर्व मुलांनी एकदम मोठ्यानं गलका केला. वसूला बोलवा, वसूला बोलवा. शोणानं तर आनंदानं हात उंचावून मला हाकच मारली. वसुदादा लवकर ये. मी झपाझप चालत त्यांच्याकडे गेलो. मी गेल्याबरोबर सर्वांनी मला गराडा घातला. सगळे एकदम मोठ्यानं ओरडू लागले. त्यामुळं ते काय म्हणताहेत ते मला चटकन समजेना. राजा, वसू, कुंडल, सेनापती विचित्र सरमिसळ शब्द गरगरत कानांवर आदळू लागले. दोन्ही हात उंचावून शेवटी मी ओरडलो, सगळे गप्प बसा बघू. आणि मग लागलीच सगळे शांत झाले. आम्ही सर्वांनी राजसभा तयार केली आहे. एकटा राजाच तेवढा आम्हाला योग्यसा मिळत नव्हता. तुझ्या कुंडलामुळं आम्ही तुलाच राजा करायचं ठरविलं आहे. सर्वांच्या वतीनं ब्रह्मदत्त म्हणाला. सर्वांनी एकदम ओरडून त्याला प्रतिसाद दिला. अरे पण मी शोणाला बोलावून न्यायला आलो आहे, मी म्हणालो. शोण नव्हे, सेनापती. आणि सेनापतींना बोलवायला महाराजांनी जायचं नसतं. आम्हा सेवकांना तशी आज्ञा करायची असते. बाहुकेत उगच खट्याळपणं म्हणाला. आणि आपण हो सेनापती, आपण महाराजांना अशी नावानं हाक मारायची असते का? म्हणे, अरे वसू इकडे ये. सेनापतीच नियम मोडू लागले तर मग सेनेनं काय करावं? अमात्य झालेल्या ब्रह्मदत्तानं शोणाला दटावणी दिली. मी आढेवेढे घेत असतानाच त्यांनी मला दंडाला धरून सरळ त्या काळ्या पाषाणावर नेऊन बसविलं. अत्यंत आदरानं वाकत ब्रह्मदत्त म्हणाला, चंपानगराधिपती वसुसेन महाराजांचा. सर्वांनी आनंदातिशयानं त्याला प्रतिसाद दिला. विजय असो. सगळे खाली बसले. माझी आता सुटका होणं शक्यच नव्हतं. म्हणून मीही राजाच्या ऐटीत म्हणालो, अमात्य, सभेचं कामकाज सभेपुढं सादर करण्यास अनुज्ञा आहे. असं आमचं बोलणं चाललं आहे इतक्यात शेजारी चरणाऱ्या गुरांतील एक धिप्पाड खोंड जय जयकाराच्या मोठ्या आवाजानं बिथरून गेलं.
आपली गोंडेदार शेपटी त्यानं ताठ उंच केली. कानांनी आवाजाचा वेध घेतला. फुसकारत नाकपुड्या विस्फारल्या आणि शिंग रोखून तो सरळ आम्ही बसलो होतो त्या दिशेनं कानात वारा भरल्यासारखा धावून येऊ लागला. ब्रह्मदत्तानं त्याचं ते अक्राळ विक्राळ स्वरूप पाहिलं आणि भेदरून जीव घेऊन स्वैरपणं पळता पळता हात उंचावून तो ओरडला, सेनापती महाराज, पळा पळा, राज्यावर संकट. पावसाचं पाणी जमिनीवर पडल्याबरोबर जसं क्षणभरात पांगतं तसे सगळे क्षणात कुठच्या कुठं पसार झाले. शोण माझ्याजवळ येऊन पळून जाण्यासाठी मला हाताला धरून ओढू लागला. मी झटकन त्या पाषाणावर ताठ उभा राहिलो. शोणाला वर घेऊन माझ्या मागं त्याला उभं केलं. झंझावातासारखा तो खोंड आमच्या दिशेने येऊ लागला. त्याचे डोळे गरगर फिरत होते. समोर दिसेल त्या वस्तूला धडक मारून तिच्या ठिकऱ्या ठिकऱ्या उडविण्यासाठी त्याच्या मस्तकातील नस न नस उतावीळ झाली असावी. त्याच्या तोंडातून लाळेची लपलपती धार लोळत होती. मध्येच ती किरणात चमकत होती. पाषाणासमोर आल्याबरोबर तो थोडा वेळ थांबला. पुढच्या पायांच्या खुरांनी त्यानं खरखर माती उकरली आणि शिंग रोखून तो सुचीबाणासारखा एकदम उसळला. मी क्षणभर आकाशात पाहिलं. सूर्यदेव आपल्या रथाचे असंख्य घोडे केवळ आपल्या 2 हातांनीच सहज आवरीत होते. काही समजायच्या आतच मी शोणाला मागं सारलं आणि दुसऱ्याच क्षणी माझ्या हातांची जबरदस्त पकड खोंडाच्या शिंगाभोवती पडली. शोणानं दादा म्हणून हंबरडा फोडल्याचं अस्पष्ट मला ऐकू आलं. पुढं काय काय झालं ते मला स्पष्टपणं आठवत नाही. पण जसजसे मला उडवून लावण्यासाठी त्या जनावरानं जबरदस्त हिसके मारले होते तसतसे माझे दोन्ही हात त्याच्या शिंगांभोवती जास्तच आवळत गेले होते. माझं शरीर रथचक्राच्या लोखंडी धावा तापल्यावर जशा रसरशीत होतात तसं झालं आहे असं मला वाटलं. त्यानंतर वसू कोण होता, कुठं होता, काहीच मला समजलं नाही. जागा झालो त्यावेळी मी त्याच पठारावर होतो. पण माझं डोकं आईच्या मांडीवर होतं. जवळच बाबा उभे होते. त्यांनी हातात त्या खोंडाचे वेध धरले होते. मगाशी डोळे विस्फारून उधळणारा तो खोंड आता दमून धापा टाकीत उभा होता. त्याच्या तोंडातून फेस येत असावा. माझ्या डोक्याजवळ शोण उभा होता. एकटक तो माझ्याकडं पाहू लागला. मी डोळे उघडताच त्याच्या मुखावर हास्याची एक लकेर चमकून गेली. मी आजूबाजूला पाहिलं. मघाच्या खेळातील ब्रह्मदत्त, वीरबाहू आणि त्याचे सोबती पुन्हा सभोवती जमले होते. मला एकदम राजसभेची आठवण झाली आणि क्षणापूर्वी आपल्या अंगात एक कसली तरी तप्त शक्ती होती असं वाटू लागलं. क्षणात ती शक्ती कुठंतरी निघून गेली होती. मला अतिशय थकल्यासारखं वाटू लागलं होतं. पण माझं अंग कुठंही ठणकत नव्हतं. मी झटकन उठून बसलो. आपणाला कुठंतरी लागलं असेल म्हणून मी माझ्या शरीराकडं पाहिलं. अंगावर कुठंही एक साधा ओरखडा सुद्धा नव्हता. मी उठून उभा राहिलो. बाबांजवळ जात त्यांच्या हातातील वेग हातात घेतले. त्या धापावणाऱ्या खोंडाच्या पाठीवर एक सणसणीत थाप मारली. त्याचं कातडं भीतीनं क्षणभर थरथरलं. आपली शेपटी आत ओढीत तो माझ्यापासून झटकन दूर झाला. शेजारीच त्या खोंडाचा गोपाळ उभा होता. त्याच्या हातात मी त्या खोंडाचे वेग दिले. तो गोपाळ डोळे फाडून माझ्याकडं पाहत आपला खोंड घेऊन निघून गेला. राजसभाही संपली. झालेल्या सर्व घटनेचं वर्णन संध्याकाळी ऐकलं.
शोणानं सांगितलं की त्या खोंडानं मला उडवून लावण्यासाठी अनेक प्रकार केले होते, पण माझ्या पुढं त्याचं काहीच चाललं नाही. चांगल्या 2 घटकात तो चारी पाय उधळीत मान झटकत होता. त्यानं आपल्या शरीराला अनेक विचित्र झटके दिले होते. मधूनच तो उंच उडी मारी, पायांच्या खुरांनी जमीन उकरी, पण शेवटी तो दमला आणि गप्प उभा राहिला. त्याच्या तोंडातून फेसाची धार लागली. तो एकसारखा फुसफुसू लागला. एवढ्यात शोणानं धावत जाऊन बाबांना बोलावून आणलं. त्यांनीच त्याला वेग घातले, पण माझ्या हातांची पकड सोडविताना मात्र त्यांना फारच त्रास झाला. माझ्या अंगाला हात लावला की अग्नीसारखा चटका बसत होता म्हणे. मी विचार करू लागलो, 2 घटका एका रानडी शक्तीशी झटापट खेळूनही माझ्या अंगावर एक सुद्धा ओरखडा कसा नव्हता? माझं शरीर हाताला चटका बसण्या इतपत कसं तापू शकलं? शोणाला मी कुतूहलानं विचारलं, शोणा, तुला कधी खेळताना लागलं होतं का रे? तो म्हणाला, अनेकदा. एकदा तर गंगेच्या पाण्यात मी खोलवर सुरकांडी मारली. पाण्यात टोकदार शिळा होती. माझं डोकं नेमकं तिच्यावरच आदळलं. एकदम डोळ्यांसमोर काजवे चमकले. पाण्याबाहेर आलो तो पाण्याचा रंग लाल भडक करीतच. माझ्या डोक्याला खोस पडली होती. ब्रह्मदत्तानंच मला पाण्याबाहेर काढलं होतं. कसला तरी औषधी पाला दगडानं वाटून त्यानं त्याचा रस माझ्या डोक्यावर सोडला होता. आई रागावेल म्हणून मी हे तिला कधीच सांगितलं नाही, आणि तूही सांगू नकोस. माझ्या पुढं डोकं वाकवून त्यानं डोक्यावरची जखमेची खूण मला दाखविली. शोणाला खोक पडते. त्याच्या अंगातून रक्त वाहते. मग माझ्याही अंगातून ते वाहणारच. मी ताडकन उठलो आणि तसाच पर्णकुटीत गेलो. तिथं अनेक बाण नि धनुष्य रांगेत ठेवलेली होती. त्यातला एक बाण सर्रकन खेचून घेतला. त्याचं धारदार पातं चंद्रकोरीसारखं चमकन चमकलं. हातातला तो बाण मी निर्धारानं डोक्याच्याही वर उचलला. त्याचं धारदार टोक बरोबर पायाच्या चंप्यावर येईल असं धरलं आणि बाण हातातून सोडून दिला. आपल्या पायात तो आता कचकन रुतणार या कल्पनेनं शहारून मी गपकन डोळे मिटून घेतले. डोळ्यांपुढं शुभ्र तेजस्वी प्रकाशाची तळपणारी वलय उभी राहिली. बाण पायावर पडला, पण नुसतं गवताच्या काडीनं काहीतरी टोचल्यासारखं मला वाटलं. बाणाचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नव्हतं. मला वाटलं मी तो सोडायलाच चुकलो असेन, म्हणून पुन्हा पुन्हा मी तो माझ्या पायावर सोडला. पण एकदाही त्याचं टोक माझ्या पायाच्या कातडीत घुसलं नाही. बारकाईनं मी पायाकडं पाहिलं. तिथं एखादा साधा उरणही उठलेला नव्हता. कुतूहलाचं आणि शंकेचं पिशाच्च माझ्यासमोर अनेक प्रश्नांच्या झिंज्या पसरून नाचू लागलं. मी माझ्या हातातील बाणाचं टोक वेड्यासारखं मांडी, दंड, छाती, पोट जिथं मिळेल तिथं जोमानं खुपसण्याचा प्रयत्न करू लागलो. पण कुठेच ते शरीराच्या आत तसूभरही शिरू शकत नव्हतं. का शिरू शकत नव्हतं ते? का? का? माझ्या शरीरावरचं कातडं अभेद्य आहे की काय? मनाच्या आकाशातून शंकेची एक वीज या कडेपासून त्या कडेपर्यंत कडाडत गेली. होय, माझ्या सर्वांगाभोवती एक कशानंही न तुटणारं अभेद्य कवचच असलं पाहिजे. अभेद्य कवच. वा. मग धावत्या रथातूनही मी जरी उडी मारली तरी कधी मला लागणार नाही.
दगड, धोंडे किंवा कसलंही शस्त्र यापासून माझ्यावर कधीच घाव होणार नाही. घाव होणार नाही म्हणजेच मी कधीही मरणार नाही. कधीही मरणार नाही म्हणजे माझी ही सोनेरी रंगाची त्वचा अशीच सदैव झळाळत राहणार. मी अमर राहणार. माझी त्वचा अभेद्य आहे. म्हणूनच आज त्या उन्मत्त खोंडाशी झगडताना मला कुठंच लागलं नाही. मला कवच आहे. माझ्या कानात झगझगणारी कुंडलं आहेत. शोण माझा सख्खा भाऊ आहे, तरीही त्याला मात्र कवच किंवा कुंडलं यांपैकी काहीच नाही. मला एकट्यालाच ती का मिळाली? मी कोण आहे? कोण आहे मी? शंकेची टिटवी माझ्या मनाच्या आकाशात कर्कशपणे केकाटू लागली. उलटसुलट विचारांचा अग्नी धुमसू लागला. वाटलं आपण या सर्वांहून कोणीतरी वेगळे आहोत. त्यांच्यात नि आपल्यात फारच मोठं अंतर आहे. पण या विचारांची माझी मलाच खंत वाटू लागली. ज्या राधा मातेचं दूध मी प्यालो होतो, जिच्या रक्तामांसांचा वसा घेऊन मी वाढलो होतो, जिनं माझ्यासाठी काबाड कष्टाचा पर्वत उपसला होता, तिच्या प्रेमाशी, त्या विचारांनी मी कृतज्ञच होत नव्हतो काय? वसुदादा वसुदादा म्हणून ज्यानं माझ्या नावाचा निरागसपणे एकसारखा जप केला होता, त्या माझ्या प्रेमळ भावाशी ती प्रतारणा नव्हती काय? माझं मन बंड करून उठलं आणि मला कठोर जाणीव देऊ लागलं. मी कोण आहे? मी कोण आहे? असा वेड्यासारखा किंचाळू नकोस. लक्षात ठेव, तू अधिरथ बाबा आणि राधा माता यांचा मुलगा आहेस. सूतपुत्र कर्ण आहेस. शोणाचा वडील बंधू कर्ण आहेस. सारथ्यांच्या कुळातील एक सारथी आहेस. एक सारथी.